अणुऊर्जा विभागाच्या मुंबईतील मुख्यालयात काल आगामी उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषदेसाठी एक कर्टन रायझर कार्यक्रम आयोजित केला होता। प्रमुख आयोजकांपैकी एक म्हणून या परिषदेतील 11 विषयांवरील सत्रांपैकी अणुऊर्जा विभाग ऊर्जा, पर्यावरण आणि हवामान या विषयावरील सत्रांचं नेतृत्व करत आहे। 2047 पर्यंत विश्वसनीय आणि शून्य उत्सर्जन अणुऊर्जा क्षमता 100 गिगावॅट पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचं अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉक्टर अजित कुमार मोहंती यांनी यावेळी सांगितलं। ऊर्जा संक्रमण ही सखोल विज्ञानावर आधारित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी एक उत्तम संधी आहे। भारतात मुख्य तंत्रज्ञानाची निर्मिती व्हावी आणि त्याचे फायदे समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचावेत याची खात्री करण्यासाठी भारताला पूर्णपणे वेगळ्या व्यवस्थेची आवश्यकता या कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आली।